आपल्याबरोबर महादेव जानकर आहेत। तुमचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये खूप जोरदार चर्चेत सुरू होतं, नेमकं जाणार कुठे जानकर, कारण की स्वतः शरद पवार तुमचं नाव घेत होते, पण अचानक तुम्ही आज मुख्यमंत्री आणि तुमच्या जुन्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर दिसला। पवार साहेबांचं मी आभार मानतो। पवार साहेब हे आदरणीय व्यक्ती आहे, देशाचे ते नेते आहेत। त्यांनी मला सांगितलं की माड्यातून मी जागा तुम्हाला द्यायला तयार आहे, पण महाविकास आघाडीला मी सांगितलं होतं की आम्हाला 3 जागा द्या, शिवसेना, उद्धव साहेब आणि काँग्रेसवाल्यांनी। पण पवार साहेबांनी मोठं मन करून मला एक माड्याची जागा दिली होती, त्यांनी बी एक दिली। आणि हे देवेंद्र फडणवीस हे माझे जुने मित्र आहेत, पंकजताई माझी बहीण आहे, म्हणजे विशेष नाही असं नाही। त्या माध्यमातून आज आम्ही इथं आलो। एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी सांगितल्यानंतर म्हणले आम्ही एक जागा तुम्हाला द्यायला तयार आहे, ते बी द्यायला, आम्ही बी एक द्यायला तयार आहे, तुम्ही आला तर म्हणलं ठीक आहे। म्हटलं तुम्ही दिलेलं तर आता माझा अनुभव आहे, म्हणजे बरोबर आहे याचा राहिलेला विषय, तर ठीक आहे म्हटलं। एक पाऊल जर ते एक बाग येत असेल तर आपण बी यावं म्हणून। आणि मी माझ्या सिंबॉलवर लढणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाला भागीदारी दिली। सेना शिवसेना, बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या अलायन्स बरोबर राष्ट्रीय समाज पक्ष केला। पण परभणीला ची जागा असेल की अन्य कोणती असेल तुमची, कारण की ही चर्चा खूप आत्ताच मी त्यांना परभणी आणि माडा माझं रेसिडेन्शियल आहे। माडा सोलापूर जिल्ह्यातले 4 सेगमेंट आणि सातारा जिल्ह्यातले 2 असेंब्ली सेगमेंट आहेत, आणि माड्यात माझं गाव आहे। त्यामुळं पंढरपूरचं तो सेक्टर 45 गावं माड्यात येतात, आणि ते माझं गाव असल्यामुळं मी तिथं क्लेम केला माड्याचा, आणि प्लस माझा आमदार परभणी असल्यामुळे मी परभणीचं पाहिजे। त्या 2 पैकी मला एक जागा मिळावी, म्हणजे अशी दोन्ही जागा। माडाचा जागा जिथे ऑलरेडी भाजपने डिक्लेअर केलेला आहे उमेदवार, तो बदलला जाईल का मग, का तुमच्यासाठी काय 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 मला काय सांगता येणार नाही त्याबद्दल। आता ती जे पी नड्डा, अमित शहा आणि मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस वगैरे ही मंडळी नॅशनल टीमचा आधार घेणार, त्याबद्दल आताच बोलणं योग्य नाही। ते 2-3 दिवसात क्लिअर होईल। पण मला राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देतो म्हणले 48 पैकी एक। जानकर साहेब, गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुमची नाराजी व्यक्त केली होती, आता ती नाराजी कमी झाली आहे का? आता अलायन्समध्ये आपल्याला घेतलं त्यांनी, त्यामुळे जाणारच काय प्रश्न। अलायन्सला काय आता सध्याला त्यांनी जागा दिलेली आहे आपल्याला, त्यामुळे आपला एक राजकारणात चढ उतर होत असतात विशेष म्हणजे। त्यामुळे मला जर त्यांनी भागीदारी दिलेली आहे तर आपली नाराजी कुठे शांत केली पाहिजे। जानकर साहेब, तुम्ही शरद पवार साहेबांकडे जाणं हा एक दबावाचा भाग होता का मग? बिलकुल नाही। पवार साहेबांनी स्वतः आपल्या मीडियातून मला सांगितलं होतं की मी येतो, आणि पवार साहेबांची माझी भेट बी झाली, 2-4 वेळा भेट बी झाली पवार साहेबांची। पवार साहेब अतिशय मोठे नेते आहेत, प्रगल्भ नेते आहेत, आणि त्यांनी मला माड्याची जागा देतो कबूल केलं त्यांनी विशेष म्हणजे। पण काँग्रेस आणि उद्धव साहेबाकडून काही मिळालं नाही मला जागा, हीच फक्त भूमिका। तुमच्या माध्यमातून धनगर समाजाचं एक नेतृत्व देणं आणि मोठं काम होईल का धनगर समाजाला? तुम्ही सर्व समाजाला घेऊन चाललेलो आहे, नुसता धनगर नाही, राष्ट्रीय समाजाला घेऊन चाललो। आपल्याबरोबर जानकर होते, आणि आपली चर्चा जी झालेली आहे ती रासपच्या एका पूर्ण जागेसाठी झाल्याचा दावा जानकरांनी केला आहे। सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।